गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे संडे आणि म्हटलं काहीतरी झटपट दुपारी जेवणाला काय बनवायचं, कारण की विसरली होती मी कडधान्य भिजत घालायला आणि त्यात आज घेतली कामवाल्या बाईंनी सुट्टी. तर सगळीच गडबड होती. तर म्हटलं फटाफट काय बनवायचं, तर सोयाबीनची भाजी बनवायची ठरवली. तर सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेत, 2 कांदे चांगले बारीक चिरून घेतलेत आणि त्याचबरोबर 2 तेजपत्ता. आणि ही रेसिपी कशी ना एकदम झटपट होण्यासारखी आहे. मी जास्त काही तामझाम करत बसली नाही आहे, कारण की मला टोमॅटो याच्यामध्ये मी वापरलेला नाही आहे पूर्णपणे. टोमॅटोची प्रत्येक वेळेस गरज आहे असं नाही आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी टोमॅटो पण घालू शकता, पण मी काही यात टोमॅटो वापरला नाही आहे. तर मस्त कांदा असा चॉप करून घेतला आहे आणि तेजपत्ता. तर गॅसवर ठेवली आहे कढई, त्याच्यामध्ये थोडंसं तेल तुमच्या गरजेनुसार, तुम्ही किती वापरता त्यानुसार. मी तर थोडं कमीच तेल वापरते. तेल तापलं की त्यात थोडं जिरं. माझी नाही स्टीलची कढई आहे, ती ना खूप लवकरच गरम होते, त्याच्यामुळे मला याच्यामध्ये मी जास्त वेळ काही जिरं हे करत नाही. लगेच तेजपत्ता टाकला, त्यानंतर कांदा, आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये. त्यात टाकली थोडीशी हळद, लाल मसाला, हा काश्मीरी मिरचीचा मसाला जो फक्त कलरसाठी, आणि 2 चम्मच मी मालवणी मसाला टाकला. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला. हा ओला मसाला आहे, कांदा, खोबरं आणि लसूण, अद्रक लसूणचा, तर तो मी याच्यामध्ये वापरला आहे. आणि हा मसाला आहे ना, मी आठवडाभरासाठी एकदाच बनवून ठेवते, मोस्टली संडेला. कारण काय होतं ना, कधी कडधान्याची भाजी बनवायची असेल तर खूप इझी होऊन जातं. आणि हा मसाला वापरला तर आपल्याला टोमॅटोची गरज लागत नाही. चवीनुसार मीठ, आणि हे ना चांगलं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं, याला तेल सुटेपर्यंत. थोडा चिकन मसाला. आणि बघा मी कसं ना एकदम चांगलं असं परतून घेतलं आहे. आता यात टाकले सोयाबीनच्या जे भिजवून ठेवलेल्या वड्या. आणि कसं आहे ना, सोयाबीनचं पाणी व्यवस्थित तुम्ही काढून घेतलं असेल ना, तर ही भाजी अगदी चिकन जसं लागतं ना तशीच लागते. पण यात पाणी नको राहायला सोयाबीनमध्ये. तर बाजूला मी शेगडीवरती ना गरम पाणी करून घेतलं होतं, म्हणजे उकळून घेतलं होतं. कारण की गरम पाणी जर तुम्ही टाकाल तर ग्रेव्हीला तो कलर येतो. तुम्ही थंड पाणी टाकलं तर तसा कलर ग्रेव्हीला असा लालसर असा कलर येणार नाही. म्हणून मोस्टली जेव्हा तुम्ही कडधान्याची भाजी किंवा कोणतीही ग्रेव्हीवाली भाजी करता तर त्यात गरम पाणी टाकणं खूप गरजेचं आहे. आणि बघा भाजीला कसा सुंदर कलर आला आहे आणि थिकनेस पण एकदम प्रॉपर आलेला आहे. थोडी चॉप केलेली कोथिंबीर, आपल्या आवडीनुसार. मला कोथिंबीर जास्त आवडते म्हणून मी थोडी जास्तच घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. पण तुम्ही या भाजीची थिकनेस आणि कलर बघितला असेल तर अगदी परफेक्ट आलेला आहे. याच्यामध्ये अजिबात म्हणजे मी काहीच असं खूप साऱ्या गोष्टी किंवा खूप सारे जिन्नस असं वापरलेले नाही आहेत. हां, आलं लसूण पेस्ट मी तुम्हाला दाखवली नाही, पण मी ती नंतर ॲड केली होती. आता कुकरमध्ये मी लावला आहे थोडा राईस, कारण की ही ग्रेव्ही मी राईसबरोबरच खाणार आहे आणि मला राईसबरोबरच जास्त आवडते. चला तर मग कशी झाली आहे मला सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, गुड बाय, हॅपी संडे.